आजही समाजात ही गोष्ट तेव्हा लागू की आजही समाजात लोकांना नाव ठेवायची सवय आहे आणि महिलांना नाव ठेवतात आणि असं असतं का कोणाच्या माणसाचं व्यक्तिमत्व हे व्यक्तिमत्व असते. आपण जर त्यांना जज केला ना ही बाई अशी ती बाई तशी म्हणजे एवढ्या मोठ्या पॅरिस्टरांची पत्नी आता स्वतःला वाटत असेल की छान राहायला पाहिजे किती दागिने घालायला पाहिजे पण त्यांना दागिन्याचा मोह होता नव्हता त्यांना मोह त्यांनी मोह काढून टाकला तो आपल्या समाजासाठी. जर त्यांनी त्याग केला नसता बाबासाहेब घडले बाबासाहेबांच्या मागे त्यांचा जो त्याग होता त्यामुळे बाबासाहेब आपल्यासाठी एक करू शकले. तसं तुम्ही आपल्याला उभं राहणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. जेव्हा त्यांचा खून झालं तेव्हा त्यांचं वय किती होतं 1906 मध्ये त्यांचं लग्न झालं बाबासाहेबांसोबत जेव्हा त्या 9 वर्षाच्या होत्या आणि 9 वर्षाच्या काळात 9 वर्षाच्या पासून त्यांनी त्यांचे अपत्य झाले. तुम्ही ऍज अ महिला म्हणजे एक स्त्री म्हणून कल्पना करा तुम्हाला बाळ होते तर तरी वेदना होते की नाही आणि तुम्हाला 2-4 बाळ झाले आणि ते मरण पावले तर तुम्हाला कसं वाटतं आणि असं सतत म्हणजे त्यांनी मरण बघितले मग त्यांच्या फक्त एकच मुलगा जिवंत आला तो म्हणजे यशवंत. बाबासाहेबांना सगळी ही चिंता होती म्हणून त्यांना बाहेर विदेशात असताना सुद्धा पत्र लिहायचे माता रामू तुझी काळजी घे तुला आपल्या यशवंताकडे लक्ष द्यायचं आहे कारण आपल्याकडे आता एकच अपत्य आहे बाकी सगळं आपण घालवलेलं आहे कारण तुझ्या मायेची कदर तुझ्या मायेची म्हणजे आपण म्हणतो ना आपुलकीचं कोणी राहिलेलं म्हणजे आपला यशवंत आणि एवढा मोठा त्या माता रमाई आणि असं मला वाटते की आपण त्या त्यागाची मूर्ती त्यांना वंदन करायला पाहिजे आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन एक जरी महिला तिने अशा मनात आणलं की नाही मी पण शिक्षणाकडे लक्ष देईन माझ्या मुलीकडे लक्ष देईन माझ्या मुलाकडे लक्ष देईन आणि हे बघा आपल्या समाजात हे संकुचित भावना नको ठेवायला की हेच बनवायचं आहे डॉक्टर बनवायचं आहे इंजिनियर बनवायचं आहे इतके सारे शस्त्र खुले महिलांसाठी आणि मुलांसाठी की तुम्ही जरा त्याचा विचार करावा आणि बाबासाहेबांना हेच अपेक्षित होतं का बरं ते शिकले का बरं प्रमाणे त्याग केला की आपला समाज शिकायला हवा नुसतं त्यांना इंजिनियर डॉक्टर नको हवे होते त्यांची जेव्हा तुम्ही भाषणं ऐकत आपल्या राज्यसभेतले लोकसभेतले तेव्हा आपल्याला कळेल की त्यांचे किती उच्च कोटीचे विचार होते आपल्याबद्दल आणि म्हणूनच मला बाबासाहेबांविषयी बोलायचं पण बाबासाहेबांशिवाय रमाई अपूर्ण आणि बाबासाहेब रमाई समजल्याशिवाय मला बाबासाहेब पडणार नाही आणि म्हणूनच हे आपण जयंती साजरा करून त्यानिमित्त मला असं अधिक एक गोष्ट सांगायची वाटते की संघटन महिला आपण आपल्या जास्तीत जास्त वेळाला जोडायला पाहिजे. आपल्या समाजाचे असो आधी कोणी ज्यांना काही असते कोणाला खूप आवड असते त्यांना पण आपण संकुचित न राहिलं की आपल्या समाजात कुठे मर्यादित राहतो सगळ्यांना